तर तिकडे अजित पवार पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याची माहिती मिळते. ते प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्वतः जाऊन आढावा घेणार आहेत. 21 तारखेपासून अजित पवारांचा हा दौरा सुरू होणार आहे. सुरुवातीला 70 मतदारसंघात ते आढावा घेणार आहेत. तर आपण पाहतोय अजित पवार पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्वतः जाऊन ते आढावा घेणार आहेत. एकवीस तारखेपासून अजित पवारांचा हा दौरा सुरू होणार आहे आणि सुरुवातीला 70 मतदारसंघात ते आढावा देखील घेणार आहेत. आपल्या प्रतिनिधी रेवती हिंगवे आपल्यासोबत जोडल्या गेलात. रेवती, अजित पवार पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. नक्कीच दीपाली, आपल्याला जसं माहिती की 21 पासून अजित पवार पुन्हा येणार आहेत. खरं तर विधानसभेच्या दृष्टिकोनातून हे खूप महत्वाचं आहे, कारण यावेळेस ते 70 मतदारसंघ स्वतःहून फिरणार आहेत आणि मोठ्या सभा ज्या आहेत त्याच्या ऐवजी ते स्वतःहून या सगळ्या दौऱ्यादरम्यान लक्ष घालणार आहे. खरं तर असं म्हणलं जातं की जेव्हा मोदींनी शरद पवार विरुद्ध काहीतरी एक स्टेटमेंट केले होते, बऱ्याचशा विधान त्यांनी केले होते, त्याच्यानंतर एक सेटबॅक त्यांना बसलेला आहे. त्यामुळे हे मतदारसंघात फिरणं किंवा महाराष्ट्र दौरा करणं अजित पवारांनी अशी चर्चा देखील सुरू आहे. काल रात्री अजित पवारांनी विधानसभा निहाय आमदारांशी देखील चर्चा केलेली कळते. दीपाली, धन्यवाद रेवती या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.